20 नोव्हेंबर म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस। आपल्यासोबत घाटकोपर पश्चिमचे भाजपचे उमेदवार राम कदमजी आहेत। राम कदमजी, आपण मतदान करायला जात आहेत। मागच्या एक महिना आपण खूप प्रचार केला, काय विषय घेऊन जनतामध्ये गेला, कसा प्रतिसाद मिळाला, काय उमेद आहे? घाटकोपरमध्ये आरसीटी मॉलपासून कुर्ल्याच्या सीएसटी रोडपर्यंत मुंबईतला सगळ्यात लांब आणि 700 कोटीचा ब्रिज मंजूर करण्यात मला यश मिळालं आणि याचं पायलिंगचं काम एप्रिल मे मध्ये सुरू होईल। आता विक्रोळी पार्कसाठी आणि घाटकोपरचा माणूस जर बीकेसीला 8 ते 10 मिनिटात पोहोचला किंवा बीकेसीतून विक्रोळी पार्कसाठी घाटकोपरला 8 ते 10 मिनिटात आला तर त्याच्यामुळे घाटकोपरच्या घरांच्या जागेंच्या किमती 3 पटीने वाढतील आणि सगळा रखडलेला विकास तो पुढे जाईल, इकॉनॉमिक्स पूर्णपणे बदलेल। तसे 2,500 कोटी रुपये मी घाटकोपरच्या विकासासाठी आणण्यात यश मिळवलं। प्रति जेजुरी नवीन पाण्याच्या टाक्या, पूर्ण पाईपलाईन बदलणं, त्याच्यानंतर 2 विथ स्विमिंग पूल, जिमखाने, राजावडी हॉस्पिटलचा पूर्णपणे पुनर्विकास, कॅन्सरच्या हॉस्पिटलसहित अशी वेगवेगळी कामं, म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी 305 कोटी रुपये, अशी वेगवेगळी कामं घाटकोपरच्या विकासासाठी 2,500 कोटी रुपयांची जी विकास निधी आणण्यात मला यश मिळालं, जे 2027-28 पर्यंत ती कामं डोळ्यांनी दिसायला लागतील। दुसऱ्या बाजूला कोणाच्याही घरी मृत्यू झाला तर त्या घरी जाणारा माझा माणुसकीचा डबा हा ऊन वारा पाऊस कधी असेल तरी कधीच चुकला नाही। मोक्षधाम रथ ही कल्पना महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली माझी। यात्रा पॅटर्न हा घाटकोपरचा जो महाराष्ट्र सरकारनं स्वीकारला, तर हजारो लोकांच्या यात्रा घडवल्या, हजारो लोकांची मोफत ऑपरेशन करण्याचं सौभाग्य परमेश्वरानं माझ्या हातून करून घेतलं। तर ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही कोणालाही हा भूम घेऊन जाऊन विचारलं की राम कदम हा घेणारा आमदार आहे लोकांकडून का देणारा आमदार आहे, तर सगळे लोक सांगतील हा लोकांना देणारा आमदार आहे। तर त्याच्यामुळे पुण्याईच्या जोरावर पुन्हा घाटकोपरमध्ये कमळ निश्चितपणे उगवेल। तर आपण विकासाच्या कामावर आपण मत मागतायत, काय वोट अपील करणार? कारण लोकांनी घराबाहेर यावं आणि मतदान करावं हा त्यांचा हक्क आहे। माझी विनंती आहे लाडक्या बहिणींना की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे साहेब दोघेही कशा पद्धतीनं लाडक्या बहिणीला पैसे मिळू नयेत म्हणून त्यांची विधानं यूट्यूबवर आहेत, आपण पहा। कोर्टात कशा पद्धतीने लोक गेले तुम्हाला पैसे मिळू नयेत तेही तुम्ही पहा। आणि दुसऱ्या ठिकाणी राम कदमकडे पहा की ज्यांनी तुम्हाला पैसे मिळावेत म्हणून प्रामाणिक प्रयत्न केला। कोणाला निवडणार आहात? जे ज्यांना मत देऊन तुमचे येणारे पैसे बंद होणार आहेत त्या उबाटा आणि मनसेला निवडणार का महायुतीला निवडणार? तर स्वाभाविकपणे महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी ही महायुतीलाच निवडतील। राम कदम आणि पत्नी वर्षा कदम आपल्या कुटुंबाचं मतदान करायला निघणार आहेत। वहिनी, काय वोट अपील करणार? 3 टर्म आमदार आहेत, आता 4थ्या टर्मसाठी तुम्ही प्रयत्न करतायत। 15 वर्ष घाटकोपरनी बघितलेलं आहे की खूप छान काम चालू आहे आपलं। साहेबांनी सांगितलं की सगळे नवीन कामं आलेले आहेत आणि आपण रक्षाबंधन 15 वर्षापासून करतो आहे, तर मला विश्वास आहे की बहिणी भावाला नर्वस करणार नाहीत आणि चांगल्या प्रकारे सगळं लोकांनी वोटिंगला उतरावं आणि परत घाटकोपरमध्ये कमळ खेळणं। खूप खूप धन्यवाद। तर राम कदम आणि वर्षा कदम आपल्या कुटुंबाचं मतदान करायला जाणार आहेत आणि ते अपीलही करतायत की सगळ्यांनी आपल्या घराबाहेर येऊन मतदान करावं। कॅमेरामॅन अनिल पवारसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।